नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर. स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास झाले असाल म्हणजेच 10वी अपियरसुद्धा असाल, कारण यावर्षी एक्झाम झालेच नाहीत तर रिझल्ट अजून बाकी आहे. तर तुम्हाला मित्रांनो आता हे जे काय आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा असतो मित्रांनो, त्यालाच आपण काय म्हणतो पॉलिटेक्निक. तर पॉलिटेक्निकचे ॲडमिशन चालू झालेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला जर याचा फॉर्म भरायचा असेल मित्रांनो 10वीच्या नंतर, तर 10वीच्या नंतर हा 3 वर्षाचा डिप्लोमा असतो मित्रांनो. आणि तुम्ही जर 12वीहून अप्लाय केलं तर 12वीहून तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन भेटते मित्रांनो. म्हणजेच 12वीनंतर हा डिप्लोमा 2 वर्षाचा पडतो मित्रांनो. तर सध्या 10वीच्या नंतर म्हणजे पोस्ट SSC पॉलिटेक्निक याचे फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो. तर आता आपण बघूया की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अगदी सोपं आहे मित्रांनो. प्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलमध्ये DT महाराष्ट्र असं काही टाईप करायचं आणि त्यानंतर काय करायचं सर्च करायचं मित्रांनो. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलेच वेबसाईट लिंक येईल मित्रांनो. बघा ही वाली. तर तुम्हाला इथं क्लिक करायचं मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मी त्याच्यावर क्लिक करतो. तर बघा त्यानंतर तुमच्यासमोर असं काय पेज येणार आहे मित्रांनो. तर या पेजला काय करा तुम्ही, या पेजला डेस्कटॉप साईटवर करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मी डेस्कटॉप पेज करून घेतो. म्हणजे तुमचा जो काय तुमच्या मोबाईलचा प्लॅटफॉर्म आहे तर तो तुम्हाला डेस्कटॉप साईटनुसार दिसणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा असं पेज काय हे ओपन होईल मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आणि इथं बघा हा वाला ऑप्शन बघा मित्रांनो, पोस्ट SSC डिप्लोमा ॲडमिशन 2021-22 यावर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. तर बघा आता आपल्यासमोर अजून एक पेज येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा असं काय पेज आलेलं आहे. फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग ऑन टेक्नॉलॉजी ॲडमिशन 21-22. ठीक आहे मित्रांनो. तर बघा इथं तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्स वगैरे दिसत आहे मित्रांनो. तर तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स याच्यावर क्लिक करून बघू शकता. या जे काही डेट आहेत मित्रांनो बघा, तुम्हाला आता या डेट दिसत आहेत. तुमचा फॉर्म कधीपासून चालू झाला आहे 30/6/2021 आणि लास्ट डेट काय मित्रांनो 23/7/2021. बाकीचे अजून डेट बघा इथं तुम्हाला जे काही दिसत आहेत तर ह्या सुद्धा आलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्ही ह्या डेट पाहू शकता मित्रांनो. आता मी काय करतो परत मागे येतो आणि आता इथं फी वगैरे किती लागणार ते आपण बघू मित्रांनो. तर बघा इथं ॲप्लिकेशन फी. ठीक आहे, तर बघा तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल ठीक आहे तर तुम्हाला किती लागणार आहे 400 रुपये फी. आणि बाकीचे जर काय रिझर्वमध्ये असाल तर मग तुम्हाला 300 रुपये फी लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आता परत आपल्याला समोर जायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथं बघा लॉग इन लिंक्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं, कारण की आपल्याला आता रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागते मित्रांनो. तर बघा त्यानंतर तुमच्यासमोर असा काही फॉर्म येणार आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तर बघा इथं फुल नेममध्ये काय करायचं तुमचं जसं 10वीच्या मार्कशीटवर नाव असते अगदी तसं नाव टाकायचं मित्रांनो. आधी आडनाव, मग तुमचं नाव आणि नंतर तुमच्या बाबाचं नाव. परत तुम्हाला इथं ईमेल ID मध्ये ईमेल ID टाकून घ्यायचा आणि तो चालूवाला असला पाहिजे मित्रांनो, म्हणजे OTP वगैरे भेटला पाहिजे त्याच्यावर. परत तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. परत सिलेक्ट स्टेटमध्ये आपलं राज्य निवडून घ्यायचं, जे काही तुमचं राज्य असेल ते. आता आपलं तर महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर सिलेक्ट डिस्ट्रिक्टमधून तुमचा जो काही जिल्हा असेल तर तो तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे. आणि पासवर्ड कसा टाकायचा मित्रांनो तुमचा 7 ते 15 कॅरेक्टरचा तो मिनिमम असला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर. बघा तुम्हाला इथं दिलं सुद्धा आहे मित्रांनो. बघा द पासवर्ड मस्ट बी बिटवीन 7 ते 15 कॅरेक्टर विच कंटेन ॲटलिस्ट 1 न्यूमेरिक डिजिट अँड अ स्पेशल कॅरेक्टर. तर बघा इथं एक्झाम्पल म्हणून इथं दिलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये एक नंबरसुद्धा असला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टरसुद्धा असलं पाहिजे. बघा इथं काय म्हटलेलं जसं एक्झाम्पल युअर पास @37. म्हणजे समजा तुमचं नाव असलं श्याम तर मग तुम्ही पासवर्ड कसा टाकू शकता श्याम @23 असं काही टाकू शकता. फक्त तो मिनिमम 7 अंकी असला पाहिजे आणि जास्तीत जास्त किती अंक 15 अंकी असला पाहिजे. परत तुम्ही जो काही पासवर्ड टाकणारा मित्रांनो या पासवर्डच्या फील्डमध्ये तोच तुम्हाला परत कन्फर्म करून घ्यायचा. आणि त्यानंतर काय करायचं हे जे काही रजिस्टर नावाचं बटन आहे तर यावर क्लिक करून घ्यायचं. चला तर मी डिटेल भरून घेतो. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं विचारत आहेत प्रेस ओके इफ यू आर शुअर डेटा प्रोव्हाइडेड बाय यू इज करेक्ट. म्हणजे तुम्ही जर जो काय डेटा प्रोव्हाइड केलेला आहे रजिस्ट्रेशन करताना तो जर करेक्ट असेल तर मग काय करा ओके करा. तर बघा मी ओके केलेलं आहे. आता आपल्यासमोर अजून एक पेज येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा आता आपल्यासमोर तुमचं जो काही मोबाईल नंबर आहे तर तो इथं मोबाईल नंबर आलेला आहे आणि त्यावर एक OTP जाणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला OTP तो
या फील्डमध्ये एंटर करून घ्यायचं. बघा मला मॅसेजसुद्धा आलेला आहे आणि तुम्हाला नंतर काय करायचं, सबमिट या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला परत असा मेसेज येणार आहे. तुमचा जर OTP टाकलेला बरोबर असेल तर मग ओके या बटनावर क्लिक करायचं. आता आपल्यासमोर अजून एक पेज येणार आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो तुम्हाला आता इथं ॲप्लिकेशन ID किंवा त्याला आपण युजर नेम काय म्हणतो मित्रांनो, तर तुम्हाला हा नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण की तुम्हाला आता फॉर्म भरताना हा लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं इथं बघा खाली क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल ऑर कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन. त्यानंतर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मी त्याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर अजूनसुद्धा एक पेज ओपन होईल मित्रांनो. तर बघा मला काय करायचं आहे, कॅन्डिडेट लॉग इन इथं दिसत आहे मित्रांनो. तर तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन ID मिळाला तर तो तुम्हाला याच्यात फिल करून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड निवडला होता तो पासवर्ड टाकायचा आहे याच्यामध्ये. परत इथं बघा तुम्हाला कॅप्चा कोड दिसत आहे. तर आता सध्या इथं 7+15 म्हणजेच 15 आणि 7 किती होतात तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, लॉग इन या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. आणि जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर मग काय करायचं, इथं फॉरगॉट पासवर्ड या बटनावर तुम्ही क्लिक करून तुमचा विसरलेला पासवर्ड तुम्ही मिळवू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर बघा आता मी ही डिटेल भरून घेतो आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला खाली असं काय येणार आहे. ठीक आहे. तर तुमच्या जो काही मोबाईल नंबर आहे तर त्या मोबाईल नंबरवर OTP गेला मित्रांनो. बघा मला मॅसेजसुद्धा आलेला आहे वरती. तर तुम्हाला तो OTP इथं टाकायचा आणि तो काय करायचा, व्हॅलिडेट OTP या बटनावर क्लिक करायचं. तर बघा मी OTP टाकून घेतो आणि व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं काही पेज येणार आहे. बघा वेलकम फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ॲडमिशन 21-22. तर बघा इथं काही इन्स्ट्रक्शन आहेत मित्रांनो. कोणत्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या, इन्स्ट्रक्शन फॉर ई स्क्रुटिनी मोड आणि इन्स्ट्रक्शन फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड या तुम्ही वाचून घ्यायचं मित्रांनो. तर याचा अर्थ काय मित्रांनो, ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे तुम्हाला हे जे काही ॲप्लिकेशन करायचं आहे तर हे कोणत्या मोडने करायचं आहे. तर ई स्क्रुटिनी म्हणजे मित्रांनो पूर्णपणे ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला कुठंच जायचं काम नाही, तुम्ही घरूनच तुमचा फॉर्म भरू शकता. आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता परंतु ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायला लागतात तर डॉक्युमेंटच्या जे काही प्रिंटआउट असतात मित्रांनो तर तुम्हाला ARC मध्ये जाऊन त्या व्हेरीफाय करून घ्यावं लागतात मित्रांनो. तर आपण काय करू, बेस्ट वे काय आहे मित्रांनो, आपण घरच्या घरूनच सगळा ऑनलाईन फॉर्म भरायचा, तुम्हाला कुठं जायचं काम पडणार नाही. त्यामुळे इथं जे काही ई स्क्रुटिनी आहे मित्रांनो तर या ई स्क्रुटिनी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं बघा सेव्ह स्क्रुटिनी दिलं मित्रांनो तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा मी सेव्ह स्क्रुटिनी या बटनावर क्लिक करतो. ठीक आहे. तर बघा आता आपलं जी काही स्क्रुटिनी आहे मित्रांनो म्हणजे ई स्क्रुटिनी ती सेव्ह झालेली आहे. आणि त्यानंतर काय करायचं, इथं प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघा आपल्यासमोर आता फॉर्म येणार आहे. ठीक आहे. तर बघा असा काही फॉर्म आलेला आहे. बघा इथं काय म्हणत आहे, क्लेम टाईप ऑफ कॅन्डिडेट. तर बघा इथं टाईप ऑफ कॅन्डिडेट एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट. तर बघा इथं महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर तुम्हाला टाईप आहे म्हणून सिलेक्ट करायचं मित्रांनो. ठीक आहे. बाकी तुम्हाला काही सिलेक्ट करायचं काम. त्यानंतर काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. बघा प्रेस ओके इफ यू आर शुअर डेटा प्रोव्हाइडेड बाय यूज करेक्ट, म्हणजे तुम्ही टाकलेला डेटा जर बरोबर असेल तर मग काय करा, ओके करा. तर बघा आता आपल्यासमोर अजून पेज येईल. त्यानंतर बघा आता तुम्हाला काय म्हणते, युअर टाईप ऑफ कॅन्डिडेट इज महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप आहे. तुमचा आता टाईप ए कॅन्डिडेट म्हणून महाराष्ट्राचं सिलेक्ट झालेलं आहे. तर बघा आता काय म्हणत आहे मित्रांनो, SSC इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण ज्या जिल्हा क्षेत्रात येते तो जिल्हा, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी SSC पास झाले तर ते कोणत्या जिल्ह्यातून झाले ते तुम्हाला निवडायचे. परत बघा खाली काय म्हणते, SSC किंवा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण ज्या तालुका क्षेत्रात येतो तालुका, तर तुम्हाला इथं तालुकासुद्धा निवडून घ्यायचा तुमच्या जिल्ह्यातला. ठीक आहे. परत बघा काय म्हणत आहे, SSC किंवा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या शाळेचे नाव व पत्ता, तुम्हाला इथं तुमच्या शाळेचं नाव किंवा नाव आणि पत्ता इथं निवडून घ्यायचा मित्रांनो, म्हणजे टाईप करायचा. ठीक आहे. तर बघा मी टाईप करून घेतो. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा मी याच्यावर क्लिक करतो, तुम्हाला ओके करायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला समोर पेज येणार आहे, त्यासाठी आपण थोडं वेट करूया. त्यानंतर बघा तुम्हाला सक्सेस डिटेल्स आर सेव्ह असं काही येणार आहे, म्हणजे तुमची डिटेल सेव्ह झालेली आहे. त्यानंतर कॅटेगरी डिव्हिजन येणार आहे मित्रांनो. तर बघा इथं कॅटेगरी डिटेल्स, डू यू बिलॉंग टू जनरल ऑर रिझर्व कॅटेगरी. तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्ही जनरल सिलेक्ट करा आणि जर रिझर्वचे असाल तर मग रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करा. परत तुम्ही रिझर्व कॅटेगरी जर सिलेक्ट केली मित्रांनो तर तुम्हाला तुमची कॅटेगरी याच्यातून निवडून घ्यायची. धरून चला OBC कॅटेगरी, त्यामध्ये परत मग तुमची जी काही सबकास्ट आहे मित्रांनो, मराठा कुणबी मराठा जे काय असेल तर ती तुम्हाला याच्यातून निवडून घ्यायची मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मी जनरल कॅटेगरीचं आहे त्यामुळे मी काय करतो, जनरल कॅटेगरी निवडून घेतो.
जनरल कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला इथं विचारत आहे मित्रांनो, तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट म्हणजेच तुम्ही EWS जागेसाठी फॉर्म भरू इच्छिता का. जर तुम्ही तुमच्याकडं EWSचं सर्टिफिकेट असेल तर काय करा, यस करा, आणि नसेल तर मग नो करा. आणि ज्यावेळेस तुम्ही यस करता मित्रांनो, तर जे काही शासनाचा नियम आहे तर तुमची उत्पन्न मर्यादा 8 लाखाच्या आत असली पाहिजे, त्यानंतरच तुम्ही EWS या कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकता. तर मी काय करतो, माझ्याकडे नाही त्यामुळे मी नो करतो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा इथं पर्सन विथ डिसॅबिलिटी डिटेल. जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर काय करा, यस करा, नसाल तर मग नो करा. आणि जर तुम्ही यस केलं तर तुमचं जे काही हँडिकॅप म्हणजेच फिजिकल जो टाईप आहे तर तो तुम्हाला याच्यातून निवडून घ्यायचा असतो मित्रांनो. तर मी काय करतो, नो करतो. ठीक आहे, कारण मी फिजिकली हँडिकॅप नाही आहे. तर बघा इथं डिफेन्स डिटेलमध्ये बघा विचारतात, पालक संरक्षण कर्मचारी आहेत का, म्हणजे पालक तुमचे सैन्यामध्ये आहेत का भरती, मग ते आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो, कोणत्याही याच्यामध्ये जर असतील तर यस करा, आणि नसतील तर मग नो करा. आणि जर यस केलं तर मग तुम्हाला ते कशामध्ये आहेत ते सुद्धा याच्यातून निवडून घ्यावं लागत असेल मित्रांनो. त्यामुळे मी काय करतो, नो करतो. त्यानंतर बघा मित्रांनो इथं तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट, म्हणजे तुमच्या जे काही सर्टिफिकेट आहे तर त्याच्यावर नॅशनॅलिटी इंडियन म्हणून असलं पाहिजे मित्रांनो. तर तुमच्याकडे जर नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यावर नॅशनॅलिटी असेल तर 2 नंबर. तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. आणि जर तुमच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र असेल तर मग 4 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. तर मी काय करतो, आपलं जे काही TC असते मित्रांनो त्याला आपण शाळेचा दाखला म्हणतो, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. तर मी काय करतो, 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो. ठीक आहे, त्याच्यावर माझ्या नॅशनॅलिटी इंडियन म्हणून आहे. तर त्यानंतर काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं. नंतर बघा परत तुम्हाला खाली यायचं आहे नवीन पेज ओपन झाल्यावर. त्यानंतर बघा इथं काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन येतात, तर तुम्ही त्या वाचून घ्या मित्रांनो. ठीक आहे, बघा आता इथं नेम ऑफ SSC बोर्ड, तुमचं जे काही बोर्ड असणार ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. माझं काय महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर बघा इथं SSC पासिंग इयर. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो एक महत्त्वाचं असं आहे की जर तुम्ही 2021मध्ये पास होत असाल तर तुम्हाला 2021 हे पास म्हणून सिलेक्ट करायचं. आणि त्यानंतर बघा इथं SSC पासिंग स्टेटस तुम्हाला इथं अपियर्ड म्हणून दाखवते मित्रांनो, कारण रिझल्ट अजून बाकी आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही आधीच्या वर्षामध्ये जर पास असाल तर मग तुम्हाला याच्यातलं निवडून घ्यायचं मित्रांनो. 2020मध्ये तुम्ही रिव्हॅल्युएशनमध्ये पास झाले का, नाहीतर मग 2020च्या सप्लिमेंटरीमध्ये पास झाले का, किंवा मग प्लेनमध्ये पास झाले का 2020. तर तुमचं जे काय इयर असेल मित्रांनो, इयर ऑफ पासिंग, तर ते तुम्हाला इथून निवडून घ्यायचं. तर बघा मी इयर ऑफ पासिंग निवडून घेतो. त्यानंतर बघा इथं तुमचं नेम ऑफ कॅन्डिडेट जसं तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलं तसं येत आहे. परत बघा इथं नेम ऑफ कॅन्डिडेट्स मदर, म्हणजे तुमच्या आईचं नाव इथं टाकायचं या फील्डमध्ये. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा इथं तुम्हाला 10वीचा सीट नंबर टाकायचा मित्रांनो, कारण तुम्ही 2009 निवडलं, म्हणजे जे काही इयर ऑफ पासिंग निवडलं त्यानुसार. परत बघा इथं फिल SSC मार्क डिटेल्स. ठीक आहे, तर बघा तुम्हाला आता इथं SSC मॅथ्स, तुमचे मॅथमॅटिक्सचे जे काही मार्क असतात, म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क मिळाले ते मार्क्स ऑब्टेन या फील्डमध्ये टाकायचे, ते कितीपैकी होते. आणि इथं ॲटोमॅटिक तुम्हाला पर्सेंटेज दाखवलं मित्रांनो त्यापैकी. परत बघा इथं SSC सायन्स, तुम्हाला इथं सायन्सचे मार्क टाकायचे आहेत, ते कितीपैकी होते ते टाकायचं आहे, आणि ॲटोमॅटिक इथं पर्सेंटेज येणार आहे मित्रांनो. परत बघा तसेच तुम्हाला इथं इंग्लिशचे सुद्धा मार्क टाकायचे आहेत, तुम्हाला किती भेटले मार्क ते कितीपैकी पडले होते ते याच्यामध्ये टाकायचे मित्रांनो. या फील्डमध्ये ॲटोमॅटिक इथं पर्सेंटेज येणार आहे. परत बघा इथं एकत्रित 10वीचे गुण, तुम्हाला जेवढे काही मार्क पडले तर ते कितीपैकी पडले तर ते याच्यात टाकायचं. समजा 600पैकी 650पैकी, आणि ते किती पडले हे तुम्हाला याच्यात टाकायचं. ॲटोमॅटिक इथं पर्सेंटेज येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक टाकून देतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो मी इथं मॅथमॅटिक्सचे मार्क टाकलेले आहेत. 126 मार्क पडले 150पैकी. तुम्ही ज्यावेळेस पर्सेंटेज या बटनावर क्लिक करसाल तर तिथं मग ॲटोमॅटिक पर्सेंटेज येणार आहे. तर असेच तुम्हाला मग सायन्स, इंग्लिश आणि हे जे काही ॲग्रिगेट मार्क आहेत, म्हणजे तुम्हाला तुमचा जो काही टोटल मार्क आहेत तर टोटल मार्कपैकी किती पडले त्यानुसार तुमचं पर्सेंटेज येणार आहे. परत बघा इथं काय म्हटलं, SSC टेक्निकल, जर तुमचं टेक्निकल असेल तर यस करा. आणि तुम्हाला इथं जर तुम्ही यस केलं तर मग तुम्हाला इथं जे काही तुमचं टेक्निकल असणार ते निवडून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, परत तुमची बघा इथं काय म्हणत आहे, इंटरमिडिएट ग्रेड ड्रायव्हिंग, तर काय आहे यस किंवा मग नो तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो. परत बघा माझा इथं जे काही SSC टेक्निकल आहे ते नव्हतं मित्रांनो, त्यामुळे मी काय करतो, नो करतो. ठीक आहे, तर बघा ड्रायव्हिंगचं आपण सिलेक्ट करून घेतलं असेल तर यस, नसेल तर नो. परत बघा मित्रांनो इथं काय म्हटलेलं आहे, फक्त HSC और ITI विद्यार्थ्यांसाठी 12th और SSC स्टेटस. जर तुमची 12वी झाली असेल मित्रांनो, ठीक आहे, तर तुमची ज्याच्यामध्ये झाली तर ते तुम्हाला इथून निवडून घ्यायचं. समजा तुमचं पास विथ सायन्स असेल तर तुम्ही इथं निवडून घ्यायचं. पास विथ MCFC असेल तर पास विथ MCFC,
परत बघा इथे काय म्हटलं, पास विथ अदर दॅन सायन्स और MCOC, म्हणजेच कॉमर्समध्ये असेल किंवा मग आर्टमध्ये असेल किंवा दुसऱ्या कशामध्ये, मग तुम्हाला काय करायचं, हे जे मी आता टिक करून दाखवलं त्यावर सिलेक्ट करायचं. आणि जर तुम्ही 12वी झालीच नाही म्हणजे नॉट अप्लिकेबल किंवा मग फेल, तर मग त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं मित्रांनो. तर मी काय करतो, 12वी पास झालेलो मी सायन्समध्ये, त्यामुळे मी काय करतो, पास विथ सायन्स हे ऑप्शन टिक करतो मित्रांनो. परत बघा इथे इन्स्ट्रक्शन महत्त्वाचे आहेत मित्रांनो. इथं बघा काय म्हटलेलं आहे, काय म्हटलं, कॅन्डिडेट पासिंग HSC विथ सायन्स और HSC विथ MCVC आर इलिजिबल टू क्लेम द HSC बेनिफिट इन मेरिट. म्हणजे ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागते मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला याचा बेनिफिट मिळणार आहे. परत काय म्हटलं, कॅन्डिडेट्स पास 12th और HSC विल हॅव टू सबमिट देअर मार्कशीट ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन ॲट FC. म्हणजे ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत मित्रांनो, तर तुम्हाला तिथं तुमच्या 12वीचं मार्कशीट लागणार आहे. ठीक आहे. तर बघा आता ITI स्टेटस, तुम्ही जर ITI केलं असाल तर येस करा, आणि नसेल तर मग काय करा, नो करा मित्रांनो. तुम्ही जर येस केलं तुम्हाला ITIची मार्कशीटसुद्धा अपलोड करावी लागेल. त्यानंतर काय करायचं, सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. बघा इथं काय राहिलं, प्लीज एंटर रोल नंबर ऑफ SSC. इथं आपली डिटेल भरून राहिली मित्रांनो. तर मी राहिले डिटेल भरतो मित्रांनो, आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करतो. सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ओके करायचं. त्यानंतर बघा आता फॉर्म समोर जाणार आहे मित्रांनो. बघा आता काय करायचं, इथं पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची मित्रांनो. बघा तुमचं नावसुद्धा तुम्ही फिल केलं, तुमच्या आईचं नावसुद्धा तुम्ही फिल केलं. आता तुमची जी काय डेट ऑफ बर्थ आहे तर ती याच्यातून निवडून घ्यायची मित्रांनो. तुमची जी काय डेट ऑफ बर्थ ती असणार आहे ती. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला तुमचं जे काय जेंडर आहे, म्हणजे जेंडर मेल, फिमेल और ट्रान्सजेंडर याच्यापैकी जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं. तर बघा तुम्ही अनाथ आहात का, जर असाल तर येस करा, आणि नसाल तर मग काय करा, नो करा मित्रांनो. ठीक आहे. परत बघा तुम्हाला ॲन्युअल फॅमिली इन्कम, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न मर्यादा याच्यात टाकून घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे. तुमची जी काही मर्यादा असेल तर त्याच्यातून तुम्ही निवडून घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा जेवढी असणार आहे तेवढी मर्यादा निवडून घ्यायची. परत बघा तुम्हाला रिलिजन, तुमचा जो काही धर्म आहे तर तो तुम्हाला याच्यातून निवडून घ्यायचा मित्र. आणि परत बघा इथं काय म्हटलं, मदर टंग, तर तुमची जी काही मातृभाषा आहे तर ती तुम्ही त्याच्यातून निवडून घ्या. माझी काय मराठी, त्यामुळे मी मराठी सिलेक्ट करतो. ठीक आहे. परत बघा इथं काय म्हटलं, डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फी विवर स्कीम सीट्स. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही TFWS याच्यासाठी अप्लाय करू शकता का मित्रांनो, म्हणजे करायचं आहे का. तर जर करायचं असेल तर मग येस करायचं, आणि नसेल तर मग काय करायचं, नो करायचं मित्रांनो. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही TFWS याच्यासाठी अप्लाय करता तर तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेता तर तुम्हाला कॉलेज वगैरे बदलता येत नाही, असं काहीतरी आहे मित्रांनो. त्याची तुम्ही आधी पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर तुम्ही येस करा मित्रांनो. ठीक आहे. तर मी काय करतो, इथं नो म्हणून सिलेक्ट करतो. परत बघा इथं कम्युनिकेशन डिटेल्स, काय म्हणते, आपण शहरी किंवा ग्रामीण क्षेत्राचे आहात का. तर बघा तुम्ही जर शहरी असाल तर मग काय करा, अर्बन म्हणून सिलेक्ट करा मित्रांनो, आणि जर ग्रामीण असाल तर मग काय करा, रुरल म्हणून सिलेक्ट करा. परत बघा तुम्हाला याच्यात पत्ता तुमचा द्यायचा मित्रांनो, जसं काय तुमच्या गावाचं नाव, पोस्टाचं नाव वगैरे जे असेल ते. राज्य ऑटोमॅटिक इथं आलेलं आहे, डिस्ट्रिक्टसुद्धा ऑटोमॅटिक आलेलं आहे. तुम्हाला तालुका याच्यातून निवडून घ्यायचा मित्रांनो, तुमचा जो काय असणार आहे ते. परत तुम्हाला याच्यातून गावसुद्धा तुमचं निवडायचं मित्रांनो, तुमचं जे काही गाव असेल ते. ठीक आहे. तर बघा माझं गाव मी इथं टाकतो. त्यानंतर काय करायचं, तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा मित्रांनो. परत बघा इथं कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर दाखवत आहे, तुमचा ईमेल ID सुद्धा दाखवत आहे. आणि ही सगळी डिटेल भरल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे. तर बघा त्यानंतर काय करायचं, ओके या बटनावर क्लिक करायचं. तुमच्यासमोर अजून एक पेज येणार आहे, त्यासाठी आपण थोडं वेट करूया. तर बघा पेज आलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा, आणि त्या फोटोमध्ये सिग्नेचर असली पाहिजे मित्रांनो. तुम्हाला वेगळा फोटो आणि वेगळी सिग्नेचर इथं अपलोड करायचं काम नाही मित्रांनो. ठीक आहे. तर बघा हा जो सॅम्पल आहे मित्रांनो, सॅम्पल फोटो विथ सिग्नेचर, तर आपण नेमकं आहे कसं ते बघूया. बघा इथं तुम्हाला सॅम्पल फोटो विथ सिग्नेचर दिलेलं आहे, तर इथं क्लिक हिअर जे काही दिलेलं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आता तुमच्यासमोर असं काही दिसत आहे मित्रांनो. तर बघा तुमच्या फोटोची विड्थ किती पाहिजे, 3.5 सेंटीमीटर. हाईट किती पाहिजे फोटोची, 4.5 सेंटीमीटर. त्याच्या खाली साईन पाहिजे मित्रांनो. तर या साईनची स्पेस म्हणजे तिथं हाईट किती पाहिजे, 1.5 सेंटीमीटर. ठीक आहे. जर तुमच्याकडे असा फोटो नसेल मित्रांनो या टाईपचा, तर तुम्ही फोटोशॉपमध्ये जायचं आहे आणि तुमचा फोटो असा बनवून घ्यायचा मित्रांनो. तुम्हाला असा अपलोड करणं लागते मित्रांनो तिथं. ठीक आहे. तर मी तुम्हाला सॅम्पल म्हणून इथं अपलोड करून दाखवतो मित्रांनो. तर बघा परत तुमच्या जे काही फोटो विथ सिग्नेचर असणार आहे मित्रांनो, तर त्याची साईज किती पाहिजे, 50 KBच्या आत पाहिजे मित्रांनो. आणि तो फॉर्मॅट कोणता पाहिजे त्याचा, त्या फोटोचा फॉर्मॅट म्हणजे फोटो विथ सिग्नेचरचा JPG फॉर्मॅट चालते, GI फॉर्मॅट चालते, आणि PNG सुद्धा फॉर्मॅट चालते मित्रांनो. या तिन्हीपैकी जो पण असेल तर तो तुम्हाला इथं चालते मित्रांनो. तर आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही चूज फाईल म्हणून दिला बटन मित्रांनो, तर या चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमची जिथं फाईल आहे तर ती तुम्ही अपलोड करू शकता किंवा निवडू शकता. तर बघा मी इथं फाईल या बटनावर क्लिक करतो. तर माझी जिथं फाईल आहे मित्रांनो तिथं मी ती फाईल निवडून घेतो मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो मी इथं सॅम्पल फोटो अपलोड करून दाखवता मित्रांनो. असं धरून चला की या फोटोमध्ये सिग्नेचर आहे. ॲक्च्युली या फोटोमध्ये सिग्नेचर नाही, पण तुम्हाला तो फोटो विथ सिग्नेचरचा अपलोड करून घ्यायचा मित्रांनो. तुम्ही तो बनवून घ्या आधी. ठीक आहे. तुम्हाला बघा इथं फोटो क्रॉप करावा लागते मित्रांनो. तर बघा तुम्हाला आता फोटो सेट करून घ्यायचा आणि खाली जायचं आहे. ठीक आहे. तर बघा खाली गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतील मित्रांनो. बघा तुम्ही फोटो सेट केल्यानंतर इथं जे काही सेव्ह बटन आहे तर या सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. बघा तुमचा फोटो इथं अपलोड झालेला दाखवत आहे मित्रांनो. नंतर मित्रांनो इथं जे काही अपलोड फोटो दाखवत आहे तरी अपलोड फोटो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर बघा मी अपलोड फोटो या बटनावर क्लिक करतो. तर बघा इथं काय म्हणत आहे, तुमचा फोटो आता अपलोड झालेला दाखवत आहे मित्रांनो. म्हणजेच तुमचा आता फोटो अपलोड झालेला आहे. हा सॅम्पल फोटो आहे मित्रांनो. या फोटोमध्ये सिग्नेचर नाही, मी तुम्हाला सॅम्पल म्हणून इथं हा फोटो तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला तो फोटो विथ सिग्नेचर बनवून घ्यायचं. जसं मी तुम्हाला आता दाखवलं होतं सॅम्पलमध्ये की तुमची साईज वगैरे किती पाहिजे, विड किती पाहिजे, हाईट किती पाहिजे. ओके. तर बघा त्यानंतर काय करायचं, सेव्ह अँड प्रोसिड बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर ओके करायचं. त्यानंतर बघा आता आपल्यासमोर अजून पेज येणार आहे. ठीक आहे. तर बघा आता काय करायचं, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे मित्रांनो. अपलोड डॉक्युमेंट्स फॉर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटची रिसाईज करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो आधी. तर हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तुम्हाला हवी तेवढी तुमच्या डॉक्युमेंटची साईज तुम्हाला बनवता येईल मित्रांनो. तर या व्हिडिओची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही लिंक फॉलो करा आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. म्हणजेच तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची रिसाईज कशी करायची ते कळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा मित्रांनो जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात तर त्या डॉक्युमेंटची फाईल कशी पाहिजे, .jpg किंवा मग .png नाही तर मग .pdf या फॉर्मॅटमध्ये त्या डॉक्युमेंटची फाईल फॉर्मॅट असला पाहिजे आणि त्याची साईज किती असल्या पाहिजे, 1 MB पर्यंत चालते मित्रांनो. ठीक आहे. तर बघा आता आपण खाली जाऊ. बघा तुम्हाला पहिल्याच्यामध्ये काय अपलोड करायचं आहे, तुमच्या 10वीची मार्कशीट अपलोड करायची मित्रांनो. त्यानंतर 2 नंबरमध्ये तुमचं 12वीची मार्कशीट अपलोड करायची, कारण मी इथं वरती 12वी निवडलं होतं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मेरिटमध्ये विचार केला जाणार आहे. परत बघा 3 नंबरमध्ये लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर लेटेस्टवालं जे काही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला अपलोड करायचं मित्रांनो. तुम्ही ते अपलोड केलं नाही इथं तरी चालतं मित्रांनो, कारण इथं मॅन्डेटरी नाही आहे. ठीक आहे. परत बघा तुम्हाला काय म्हणत आहे, द स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडिकेटिंग द नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट्स ॲज इंडियन ऑर द प्लेस ऑफ द बर्थ इन इंडिया. तर ज्या सर्टिफिकेटमध्ये तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुमची जी काही नॅशनॅलिटी इंडियन आहे तर तेवाला इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आणि प्लेस ऑफ बर्थ काय दाखवायला पाहिजे तिथं इंडिया. मगाशी जसं सिलेक्ट केलं होतं मित्रांनो, मी काय केलं होतं, बर्थ म्हणजेच आपलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट केलं होतं. त्यामुळे मला हे डॉक्युमेंट येत आहेत मित्रांनो. तर हे डॉक्युमेंट कमी जास्त सुद्धा होऊ शकतात. तर बघा मित्रांनो इथं जे काही सिलेक्ट डॉक्युमेंट दिलं तर या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर बघा मी सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करतो. तुमचा जिथं डॉक्युमेंट तुम्ही ठेवला होता तर तो तिथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. चला तर मी तुम्हाला एक डॉक्युमेंट निवडून म्हणजेच अपलोड करून दाखवतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर जसं आपण मगाशी केलं होतं तुमचा डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर काय करायचं, सेव्ह बटनावर क्लिक करायचं. तर बघा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं अपलोडिंग 100% दाखवत आहे. डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली. ओके करायचं. त्यानंतर बघा इथं डबल मेसेज आलेला आहे. तर बघा इथं डॉक्युमेंट सेव्ह झाल्यानंतर म्हणजे अपलोड झाल्यानंतर इथं ही टिक येणार आहे मित्रांनो, म्हणजे ग्रीन टिक. याचा अर्थ आहे तुमचा डॉक्युमेंट इथं अपलोड झालेला आहे. त्यानंतर तुम्ही जो काही डॉक्युमेंट अपलोड केला तर तो तुम्ही व्ह्यू या बटनावर पाहू शकता की कोणता अपलोड केला. चला तर मी बाकीचे डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतो मित्रांनो आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करतो. त्याआधी काय करायचं, हे जे काही अंडरटेकिंग आहे तर तुम्हाला एक्सेप्ट करून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. मी हे डॉक्युमेंट अपलोड करून घेतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो मी जे डॉक्युमेंट अपलोड केले या सगळ्याच्यावर आता ग्रीन टिक आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे मी सगळे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जे पाहायचं असेल तर जसं काही व्ह्यू बटन दिलेलं आहे तर या व्ह्यू बटनवर क्लिक करून तुम्ही कोणता डॉक्युमेंट अपलोड केला हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर काय करायचं, अंडरस्टँडिंग म्हणजे डिक्लेरेशन एक्सेप्ट करून तुम्हाला काय करायचं, हे जे काही सबमिट बटन आहे त्या सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं. बघा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर ओके करायचं. त्यानंतर बघा तुम्हाला अजून समोर पेज रिडायरेक्ट होईल मित्रांनो. बघा तुम्हाला इथं ॲप्लिकेशन आय डी येणार आहे.
परत तुम्ही जनरल कॅटेगरी निवडली होती त्यामुळे तुम्हाला इथं फी किती पे करायची मित्रांनो, 400 रुपये. पेमेंट इन्फो काय आहे, फर्स्ट इयर कोर्स SSC डिप्लोमा, रजिस्ट्रेशन फी असं काही येत आहे. त्यानंतर काय करायचं, पे नाव या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. तर बघा मित्रांनो इथं वेगवेगळ्या पेमेंट मेथड आहेत बघा, वॉलेट, फोनपे आहे, UPI, गुगल पे, ठीक आहे. परत तुम्ही कार्डनं सुद्धा पेमेंट करू शकता, UPIनं करू शकता, नेट बँकिंगनं करू शकता, वॉलेटनं करू शकता. मी काय करतो, UPIनं पेमेंट करतो मित्रांनो. तर बघा तुम्हाला UPIनं करायचं, मग याच्यामध्ये गुगल पे, फोनपे, मी काय करतो, फोनपेनं पेमेंट करतो मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही जर फोनपे हा ऑप्शन निवडला तर तुमची ॲप्लिकेशन फी किती आहे, 400 रुपये. परत कन्व्हिनियन्स चार्ज लागणार आहे 5 रुपये आणि GST ऑन कन्व्हिनियन्स चार्जवर किती लागणार आहे, 0.90 म्हणजे 90 पैसे GST. अशी टोटल अमाऊंट किती पे करावं लागेल, 405 रुपये 90 पैसे. त्यानंतर काय करायचं, कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. तर बघा युअर पेमेंट इज बिंग प्रोसेड. तुम्हाला काहीच करायचं नाही, थोडंसं वेट करायसाठी. त्यानंतर तुम्हाला फोनपेवर रिडायरेक्ट होईल. तर पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही पेज येणार आहे, तुमचं ॲप्लिकेशन वगैरे तुम्हाला इथं दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला हे डिटेल चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे मित्रांनो. तुमची जर डिटेल बरोबर नसेल तर तुम्ही ते करेक्शन करून घ्यायचे. तुम्हाला इकडे जे काही डावीकडे लिंक दिसत आहेत, ठीक आहे, माय होम, टाईप ऑफ कॅन्डिडेट, टाईप डिटेल्स. तर ज्यामध्ये तुमची डिटेल चुकली त्यामध्ये जाऊन तुम्हाला ती बरोबर करून घ्यायची मित्रांनो. तरी सगळे डिटेल जर बरोबर असेल तर मग काय करायचं, सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर त्या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर बघा काय, त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असं काही पेज येणार आहे. तर तुमचा जो काही पासवर्ड आहे तुम्ही जो सेट केला होता तर तो तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे आणि खाली जे काही बटन दिलं व्हेरीफाय पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो, ठीक आहे. व्हेरीफाय पासवर्ड टाकल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP जाणार आहे. तुमचा मोबाईल नंबरसुद्धा दिसत आहे तिथं. तर OTP तिथं एंटर करायचा आहे. तो OTP रिट्राय इन 45 सेकंड असा काही मेसेज येणार, म्हणजे परतसुद्धा OTP येणार आहे. तर बघा OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो तुमच्यासमोर हा संपूर्ण फॉर्म येणार आहे. तर हा जो काही फॉर्म आहे तर तुम्ही याची प्रिंटसुद्धा घेऊ शकता या प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करून, किंवा मग त्याची तुम्ही PDF घेऊ शकता मोबाईलमध्ये, ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्हाला मी अगदी एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलं मित्रांनो की हा फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा मित्रांनो, ज्यांना कोणाला पॉलिटेक्निकचा फॉर्म भरायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे मित्रांनो. सगळी प्रोसिजर फॉलो झाल्यानंतर मित्रांनो हे जे काही लॉगआउट बटन आहे तर या लॉगआउट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचं जे काही पेज आहे तर हे लॉगआउट होणार मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. तुम्ही जर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.